कोकणातल्या पावसाळी वातावरणात पारंपरिक खेळांची रंगत काही वेगळीच असते। रायगडच्या नागावमध्ये याच उत्साहात रंगली आहे अनोखी नारळ फोडी स्पर्धा। मुंबई, ठाणे, पालघर पासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यापर्यंतच्या स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतलाय। एकमेकांवर नारळ आदळत विजय मिळवण्याच्या या थरारक खेळात 100हून अधिक स्पर्धक मैदानात उतरले। गडगडी आणि खेळी अशा दोन प्रकारात रंगलेल्या या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे स्पर्धकांचे खास नारळ। तब्बल 8 ते 10 हजार रुपये किंमत असलेले हे नारळ स्पर्धक वर्षभर जपून निवडतात। जाणून घेऊयात अधिक माहिती रायगड जिल्हा परिषद सदस्य सचिन राऊळ यांच्याकडून। आमच्याकडे दोन प्रकारे ही स्पर्धा खेळवली जाते, एक तर गडगडी प्रकार आहे आणि एक हातावरची स्पर्धा। आणि ही जी मी स्पर्धा ठेवतो ही केळी नारळ स्पर्धा आहे। याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचे नारळ असतात। म्हणजे तुम्ही जर नारळ फुटल्यानंतर बघाल तर त्याची करटी जी जाडी आहे ती म्हणजे आपल्या बुटाच्या ह्याच्यापेक्षा पण जाडी असते। जनरली आपण भाजीचे नारळ वगैरे जे घरी आणतो किंवा फोडतो त्याची करंटी जी आहे ती नॉर्मल असते। तर हे वेगळे प्रकारचे नारळ आहेत, पण त्यांचा शोध घेण्यासाठी जे खेळणारी मंडळी आहे ही वर्षभर अहोरात्र प्रयत्न करत असते आणि ते नारळ जमवत असते। सगळ्यात प्रथम गेल्या वर्षी मी गडगडीमध्ये नंबर फायनल मारले होते मी रत्नागिरी म्हणून। आता माझ्या दोन्ही टीम हारलेल्या आहेत, तरी पण ह्या टीममध्ये सचिन दादाचा एवढं वर्चस्व आहे की जबरदस्त नारळ आणि जबरदस्त आयोजन असतं, त्यामुळे आम्हाला इथे खेळायला खूप आवडतो। आणि आता सध्या माझी एक टीम हातावरची एक आहे अजून, म्हणजे वरती खेळत होती, त्यामुळे माझ्या 4 नारळ शिल्लक आहेत, म्हणजे म्हणून मी फायनलची आशा बघतो। पण एवढं जबरदस्त नियोजन असतं ना, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही। अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये सचिनदाची स्पर्धा जबरदस्त असतो आणि सगळ्यात वर्चस्व म्हणजे आमचं नागाव बीचचं, त्यामुळे ही स्पर्धा जबरदस्त असते। नागाव बीच म्हणजे तुमचं फेमस, म्हणजे आमचा अख्ख्या तालुक्यातला फेमस बीच आहे। ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या ठिकाणाहून चांगले नारळ हे करतात, चांगले निवडले जातात, वसई, पालघर, रत्नागिरी, इथून ते आपल्याला हे घेऊन येतात। भरपूर त्याची किंमत भरतात, पैसे भरतात। हे कॉम्पिटिशनचं त्याचं आणि ह्या पैशाचं काही व्हॅल्युएशन नाही आहे। पैशासाठी अजिबात म्हणजे बक्षिसासाठी अजिबात नाही आहे। फक्त हे नाव अलिबाग तालुका नागाव बीच, रायगड जिल्ह्यातलं नागाव बीच, महाराष्ट्रातून 1 नंबर, यासाठी हे भरपूर काय प्रयत्न करतात आणि तिथून हे नारळ खरेदी करतात। त्याचं हे वैशिष्ट्य आहे।